नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शिवजयंती व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तालुका शांतता कमिटीची बैठक नुकतीच संपन्न। नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिर संपन्न। लोटे MIDCतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात स्थानिक ग्रामस्थांचं धरणे आंदोलन। महावीर ज्वेलर्सचे उद्घाटन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न। आणि खेड पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे त्यांचा सत्कार। शिवजयंती व त्यानंतर होणारा रमजान ईदचा सण भक्तिभावाने समाजात एकोपा निर्माण करत शांततेत साजरा करावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी खेड पोलीस स्थानकात आयोजित केलेल्या तालुका शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे। यापुढे ते म्हणाले की खेडमध्ये एक तालुका एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या शिवजयंती निमित्त निघणाऱ्या रॅलीमध्ये संपूर्ण तालुक्यातून सुमारे 3000 लोक उपस्थित राहतात। तर मुस्लिम समाजाचा रमजान महिना सुरू होत असून दोन्ही उत्सव तालुक्यात एकोप्याने साजरे करतात ही आनंदाची बाब आहे। ही प्रथा निरंतर अशीच चालू राहावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। या बैठकीला पोलीस निरीक्षक विवेक आहिरे, मराठा समाजाचे अध्यक्ष शरद शिर्के, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर, सिकंदर मुसा, रोहन विचारे, नंदू साळफी, नरेश इदाते, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, राजेश बुटाला, अंकुश विचारे, सुनील शिंदे, महेश भोसले, सुरेश चिकणे, सिकंदर जसनाईक, सखाराम कदम, सूरज भोसले, वजुद्दीन मारूफ, दिलदार मसूरकर, मराठी पत्रकार संघाचे सचिव उमेश खेडेकर, पत्रकार दिवाकर प्रभू, खेड तालुका पत्रकार संघाचे सल्लागार उत्तम कुमार जैन आदी उपस्थित होते। खेड रेल्वे स्टेशन येथे शिवसेना पक्षप्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना रिक्षा संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या समाजोपयोगी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना तालुकाध्यक्ष सचिनजी धाडवे, शिवसेना शहर अध्यक्ष कुंदन सातपुते उपस्थित होते। त्याचप्रमाणे खेड नगर परिषदेचे नगरसेवक निकेतन पाटणे, स्वप्नील सैतवडेकर, प्रेमल चिखले, यश खेडेकर, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, महेश भोसले, महेश जगदाळे व जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर आदी मान्यवर उपस्थित होते। कोकणातील लोटे परशुराम MIDC मधील PFAS केमिकल बनवणाऱ्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात स्थानिक ग्रामस्थ अशोकराव जाधव आणि राजू आमरे यांनी बेमुदत धरणे आंदोलन छेडले। पाहूया काय म्हणतायत ते। बरे टँकर सांगतात आम्ही तळोजाला सोडतो, पण तळोजामध्ये हे टँकर गेल्याचं आम्ही प्रदूषण विभागाकडे त्यांच्याकडे माहिती अधिकाराखाली आम्ही 5 हे मागवले। ते म्हणतात आम्ही तिराहिताची माहिती देऊ शकत नाही। ऍक्च्युअली परिस्थिती अशी आहे, हे टँकर तळोजापर्यंत जातच, हे याचा जो कशेळीचा बोगदा आहे तिथं सोडले जातात, सांगलीच्या बाजूला जाताना आंबा घाटात सोडले जातात आणि घाटातून सगळे सोडले जातात। आता हे पिपाचं पाणी जातं कुठे? जमिनीतच ना। जमिनीत गेलेलं पिपाचं पाणी शेवटी नद्या नाल्यालाच मिळणार आहे काय? आता या अशा पद्धतीने हे जर करत असत, हे हटवण्यासाठी तर बसणं योग्य आहे की अयोग्य आहे त्याचा जनतेने विचार करावा। आम्हाला वाटतं आज काय कुणाला बाद होईल अशातला भाग नाही, कदाचित आम्हालाही बाधा इथं झालेली असेल गेल्या 27 दिवसात, पण आमचं असं म्हणणं आहे की पुढच्या पिढ्या तरी वाचल्या पाहिजेत। एक मिनिट सांगतो, याचं उत्तर देतो मी। ह्या कंपनीमध्ये सगळे रोजगार आहेत ते आता 200 त्यातले एक परमनंट आहेत 120, बाकी कुणीला ते परमनंट करत नाहीयेत। हे सगळे भैया बिया आणून त्यांच्याकडे ते काम, त्यातल्या गेल्या ते असं सांगतात आम्हाला, आम्ही यांची आरोग्य तपासणी करतो, आम्ही करतो, पण प्रत्यक्षात केली जात नाही। बरं, यांचेच डॉक्टर हे जे निकष देतील तीच तपासणी, ह्याच्या पलीकडे काही नाही।
आता रोजगारावर गदा आणतात असं जर म्हणणं असं आहे तर 10 लाख लोक मरण्यापेक्षा 200 लोकांचे 120 लोकांचे रोजगार गेलेले बरे की वाईट. येत्या 5-7 वर्षामध्ये मी तुम्हाला आता सांगतो अधिकृत की याच एरियामध्ये नव्हे तर या सगळ्या केमिकल 27% लोक कॅन्सरग्रस्त आहेत. रोज वाढतंय, टक्केवारी वाढते रोज. इथे प्रत्येक घरामागे एक कॅन्सर तयार झालाय. आता दुसरं आता किडनी, त्याच्यामुळे किडनी, लिव्हर, काय हृदयरोग यांचे प्रमाण वाढणार आहे. वैंधत्व येणार स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये बाळंतपणामध्ये सुद्धा वैंधत्व डिलिव्हरीमध्ये येणार. मग असं PFAS इथं बनवू द्यायचं का हा प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा. कारण जो मनाला प्रश्न विचारेल त्याची पुढची पिढी सुद्धा इथंच जन्माला येणार आहे, याच रत्नागिरी जिल्ह्यात जन्माला येणार आहे. आणि दुसरे असं की याचा एरिया जो आहे तो 200 किलोमीटरचा बाधित आहे. 200 किलोमीटरचा बाधित आहे. आता हे जे पाणी सोडतायत, आता बघा इथं आपल्या पाठीमागे टाकी दिसते, त्याच्यात ते अजून पाणी सोडत नाहीयेत कारण ते याला जोडलेलं नाही. पण यांनी आज बोरवेल मारलेले आहेत. ड्रेनेज आहे, पाणी जिरवायचं जमिनीमध्ये. पाणी जमिनीमध्ये जिरवलं तर त्याचं पिपास तिथंच राहणार ना, ते पाण्यातनं जाणार ना खाली जमिनीत. खेड येथील वीरेंद्र पारसमल जैन यांचे चिरंजीव वेदांग वीरेंद्र जैन यांचे नव्याने सुरू झालेले महावीर ज्वेलर्स व्यवसायाचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले. या उद्घाटन समयी खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, चार्टर्ड अकाउंटंट वैभव पारसमल जैन तसेच शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक प्रेमल चिखले, संजय मोदी, मिनार चिखले, स्वप्नील सैतवडेकर, नगरसेविका संजना कुडाळकर तसेच अनेक मान्यवर, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय योगेशदादा कदम यांनी जैन कुटुंबियांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. खेड पोलिसांची दमदार कामगिरी. PSI रोहिदास केंद्रे व त्यांची टीम पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहळ, विजय सातार्डेकर, कृष्णा दराडे, शिरीष साळुंखे या संपूर्ण टीमने शिरगाव, कुळवंडी, ऐनवरे, कशेडी आणि आजूबाजूच्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 30 गावांमध्ये सातत्याने मंदिरांमध्ये होत असलेल्या चोरीचा उलगडा लावत त्यातील मुख्य आरोपी पकडत मुद्देमालासह 800 किलोच्या घंटा आणि समई जप्त करण्यात आल्या आहेत. या यशस्वी कारवाई केल्याबद्दल या संपूर्ण टीमचं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे ज्येष्ठ मार्गदर्शक पारसभाई जैन, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, रोहन विचारे, शैलेश दारिया आदी सदस्य उपस्थित होते. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने खेड येथील शिवसेना शाखेत उबाठा गटातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचं आवाहन योगेशदादा यांनी केले. प्रगती महिला मंडळ सौणस सडेवाडी या गावामध्ये सालाबाद प्रमाणे शिवजयंती आणि हळदी कुंकू या उत्सवाच्या निमित्ताने सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम आणि ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव निमित्ताने भव्य दिव्य लेझिम खेळात मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी विभाग प्रमुख सुनील पवार, ग्रामीण अध्यक्ष यशवंत जाधव, रामभाऊ भुवड, पालकर, सिद्धेश शिरगावकर, सुभाष नाचरे, दिनेश पाष्टे, प्रगती महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, युवा मंडळ, सौणस सडेवाडी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दापोली येथील संपर्क कार्यालय गिम्हवणे येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उबाठा गटातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचं आवाहन योगेशदादा कदम यांनी केलं. दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त वास्तुशांती, कळस मिरवणूक तसेच मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात नामदार योगेशदादा कदम सहभागी झाले होते. यावेळी
योगेशदादा कदम यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. गावकऱ्यांची श्रद्धा, एकजूट आणि अथक परिश्रमातून साकार झालेला हा सोहळा संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आहे. असेच नुकत्याच झालेल्या योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करून त्यांना शुभाशीर्वाद देण्यात आले. दापोली नगर परिषद हद्दीतील नागरी सुविधा 2025-26 योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या जालगाव बाजारपेठ, रुद्रेश्वर मंदिर ते सुतारकोंड फाट्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं असून त्याचं उद्घाटन नुकतंच नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडले. या कामासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या विकास कामांना गती देत लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्याचं आश्वासन नामदार योगेशदादा कदम यांनी दिलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.